संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केल्यानंतर जालन्यातील शिरसाट यांचे कार्यकर्ते थेट इम्तियाज जलील यांच्या घरावर शेण फेकण्यासाठी रवाना झाले। मध्येच बदनापूर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। आम्ही तर इम्तियाज जलीलच्या घरावरती चिखलफेक करायला चाललोच होतो आणि तो इतका घाबरून त्याने पोलीस बंदोबस्त बोलवला, त्याचे संघटनेचे लोक बोलवले, दारासमोर ठेवले त्याच्या आणि आम्हाला येण्याकरिता नाकाबंदी त्यांनी जालन्यापासून लावली। नाकाबंदी दरम्यानमध्ये आम्हाला बदनापूर इथे पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे आणि तो आम्हाला म्हणतो वडापाव खाणारे कार्यकर्ते। वडापाव तर खातो ना, आम्ही स्वाभिमानाने खातो आणि तो बिर्याण्या खाऊ घालू दारापुढं लोक उभा केले। घाबरला तो आम्हाला, इथे ताकद आहे आमची। का अभद्र भाषा वापरली? अभद्र म्हणजे तो दलिताच्या मतदानावरती एक वेळा आमदार दुसरी वेळा खासदार झाला, त्यानंतर दलित समाजाचा पालकमंत्री संभाजीनगरचा झाला, हे त्याच्या पोटात दुखायला लागलं आणि त्याला खतपाणी कोण घालत हे आम्हाला काही अजून कळालं नाही। त्याला आम्ही जा विचारण्याकरिता जात होतो। अब्दुल सत्तार साहेब होते, एवढे भूखंड माफी अब्दुल सत्तार साहेब एकदाही सुद्धा त्यांच्या भूखंडा संदर्भात त्यांनी आवाज उचललेला नाही। त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये कधी प्रश्न नाही, पण दलित समाजाचा पालकमंत्री झाला, कुठेतरी त्यांच्या पोटात दुखतं आणि दलिताचे मतं खाऊन त्यांनी खासदार व्हायचं, सत्तेत यायचं, जय भीम करायचं, हा आम्हाला आजपर्यंत सन्मान आहे। आम्ही कुठल्या समाजाला विरोध करत नाही, पण आमचा माणूस आज पालकमंत्री झाला की जलील साहेब त्याला एवढं खालच्या पद्धतीने टार्गेट करतात आणि आम्ही शेण फेकायला चाललो होतो। आम्ही छत्रपती फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष सुनील रत्न बारके, सचिव पट्टे बहादूर साहेब, मी स्वतः, आम्ही आणि आमचे सर्व पदाधिकारी, तर आम्हाला रस्त्यामध्ये पोलीस प्रशासनाचं एवढं प्रेशर होतं की संविधानिक मार्गे आम्ही आंदोलनसुद्धा करू नाही शकत का? हा अधिकारसुद्धा आम्हाला राहिला नाही का? आमच्या माणसावर जर अत्याचार होत असेल, त्यांना टार्गेट करत असेल, त्यांना जर तो पालकमंत्री यांच्या पोटात कुठंतरी दुखतंय का? सत्तार साहेब तुमचे कोणी नव्हते का? तुम्ही एका जातीचं समीकरण करता आणि एक जातीचा माणूस जर सत्तेवर बसला तर तुम्ही त्याला असं टार्गेट करता का? तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कुठला आहे, आरसा कुठला आहे, तुम्ही बघायला पाहिजे। यासाठी जलील साहेबाच्या आम्ही घरी चाललो होतो, इथं आम्हाला पोलिसांनी अडवलं, त्यामुळे आता आम्ही पोलिसांना सहकार्य करतो। इम्तियाज जलीलने माफी मागावी, इम्तियाज जलीलने आमच्या शिरसाट साहेबाची माफी मागावी व इथून पुढे त्यांनी जर त्यांना खरंच सगळ्याची चौकशी करायची तर जे पालकमंत्री संभाजीनगरचे झाले प्रत्येकाची चौकशी त्यांनी केली पाहिजे। शिरसाट साहेबाला पर्सनली त्यांनी घेऊ नका, नाही तर ते शिरसाट साहेबाचे कार्यकर्ते त्यांना शिंगावर घेतील। आणि छत्रपती फाउंडेशन आता आम्ही तर त्यांच्या घरावर शेण फेकणार होतो, आता लवकरात लवकर आम्ही त्यांचं तिरडीचं आंदोलन जालन्यामध्ये करणार आहे। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका जर त्यांनी मागितली नाही तर ते तिरडी आंदोलन आम्ही जालन्यातून त्यांचं करणार।